आज मी गेले होते मंदिरामध्ये, पण त्याआधी आज मला कारल्याची भाजी करायची होती। त्यासाठी मी इथे कारल्यांमध्ये मीठ टाकून ठेवलं आणि छान पाण्याने असे धुवून घेतलं। त्यासाठी तेल गरम करायला ठेवले आणि नंतर लगेच कांदा टाकून घेतला। कांदा पण लाल असं छान परतून घेतलं आणि त्यामध्ये कारले टाकले। कारले पण लाल असं परतून घेतलं, म्हणजे कसं खायला कडू लागत नाही, लाल परतून घ्यायचं। आज तर मी कारल्याची भाजी बनवली, पण मला काही शूट करायला जमलंच नाही। तुम्हाला नक्की कधीतरी कारल्याची रेसिपी फुल ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा। नंतर मी लगेच चपात्या केल्या, सगळे कामं आवरून घेतले आणि अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर आहे, त्या गणपती मंदिरामध्ये गेलो, ते म्हणजे रांजणगावचं महागणपती। आज तर संडे होतं आणि आज त्यात चतुर्थी पण होती, त्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती। पण आम्ही दर्शनाला गेलेलोच होतो, तर माघारी काही आलो नाही आणि लाईनीमध्ये लागून छान असं दर्शन करून घेतलं। दर्शन पण छान झाल्यामुळे आम्ही गार्डनमध्ये जाऊन बसलो आणि तिथं मुलं छान असं खेळत होती। चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते, भेटूया अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि लाईक कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।